राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान हे 19 एप्रिल रोजी होणार आहे, ज्यामध्ये राज्यातील बहुतांशी विदर्भातील मतदारसंघ आहेत। त्यापैकीच एक असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघाबद्दल आज आपण बोलणार आहोत। खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत राहिला तो काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रामुळे। रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र निवडणूक आयोग तसेच कोर्टाने अवैध ठरवल्याने त्यांची या मतदारसंघातील उमेदवारी ही ऐनवेळी रद्द झाली। खरं तर तेव्हापासूनच या मतदारसंघाचे वातावरण हे प्रचंड तापलेले दिसत आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून यंदा विजय मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आपली कंबर कसली आहे, तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेने हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी आपला जोर देखील वाढवलेला दिसत आहे। एकंदरीत याच निमित्ताने यंदा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार लढत ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशातच या मतदारसंघाची सद्यस्थितीची राजकीय गणिते काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। 2014 पासून या मतदारसंघावर सलग 2 वेळा सेनेचे कृपाल तुमाने हे लोकसभेवर निवडून गेले होते। मधल्या काळात झालेल्या सेनाफुटीनंतर तुमाने हे शिंदेंच्या साथीला गेले। खरं तर यंदा देखील ते या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु त्यांच्या ढिम्म कार्यप्रणालीवर सर्व स्तरातून नाराजी पाहायला मिळत होती। त्यामुळेच या मतदारसंघातून महायुतीमधील भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या उमेदवाराला विरोध होता। अशातच शिंदेंनी यंदा आपला उमेदवार बदलत काँग्रेसचे उमरेडचे विद्यमान आमदार राजू पारवे यांना आपल्या पक्षात घेत त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली। तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसमधून नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे या मैदानात होत्या, परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विखुरलेला मतदारसंघ आहे, ज्यामध्ये एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। त्यापैकी काटोलमधून शरद पवार गटाचे अनिल देशमुख, सावनेरमधून काँग्रेसचे सुनील केदार, हिंगणामधून भारतीय जनता पार्टीचे समीर मेघे, उमरेडमधून सेनेचे विद्यमान उमेदवार राजू पारवे, तर कामठीमधून टेकचंद सावरकर आणि रामटेकमधून आशिष जयस्वाल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। एकूणच या लोकसभा मतदारसंघातील आमदारांची संख्या पाहायला गेलं तर कुठेतरी या मतदारसंघामध्ये माहितीचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे अनिल देशमुख आणि सुनील केदार यांसारखे ताकदवर नेते साथीला असल्या कारणाने त्याचा फायदा यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला होताना दिसणार आहे। तर याविरुद्ध ऐनवेळी काँग्रेसमधून सेनेत येत उमेदवारी मिळवलेले राजू पारवे यांना भाजपच्या आमदारांची साथ ही या निवडणुकीत कितपत मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर राजू पारवे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये फारसा जनसंपर्क देखील नाही, परिणामी त्यांच्या पाठी या निवडणुकीत फारसा जनाधार दिसत नाही। सोबतच ऐनवेळी काँग्रेस सोडून शिंदे सेनेत प्रवेश केल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विरोधाभासाचं वातावरण पाहायला मिळत आहे। एकंदरीत याच गोष्टीचा फटका यंदाच्या निवडणुकीत पारवे यांना बसण्याची शक्यता दिसून येत आहे। तसं पाहायला गेलं तर रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा मतदारवर्ग दिसून येतो। सेनाफुटीनंतर या मतदारसंघाचे खासदार जरी शिंदेसोबत गेले असले तरी देखील या मतदारसंघातील सेनेचे जुने कार्यकर्ते आणि मतदार मात्र अजून देखील उद्धव ठाकरे यांच्या साथीला असल्याचं दिसून येत आहे। याचबरोबर काँग्रेस आमदार सुनील केदार यांचं देखील या मतदारसंघामध्ये चांगलं असं वर्चस्व दिसून येतं। एकंदरीत या सर्व गोष्टीचा फायदा यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला होताना दिसेल, परंतु गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे या मतदारसंघाचे उमेदवार असलेले किशोर गजबिये यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला बसू शकतो। याचबरोबर वंचित एपकचा तोटा देखील बर्वेंना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। खरं तर सध्याचे या मतदारसंघातील एकूण एक वातावरण पाहायला गेलं तर कुठेतरी या मतदारसंघातील मतदार हे काँग्रेसच्या फेवरमध्ये जाताना दिसत आहेत। अशातच महायुतीला पारवे यांच्या रूपाने हा मतदारसंघ जिंकणं सोपं नसणार आहे। खरं तर या मतदारसंघातील आमदारांची साथ ही पारवे यांच्यासोबत असले तरी देखील येथील सर्वसामान्य मतदार मात्र कोणासोबत जाईल याचा अंदाज सध्या तरी कोणालाच नाहीये। अशातच कधी काळी सेनेचा बालेकिल्ला असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदे हे कितपत यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।